हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे गॅरेजवरची गाडी घेऊन. आपलं जे रेडिएटर आहे ना, ते जो बरेच वर्ष झाले साफ केलेलं नाही आहे, तर ते चॉकअप झालेलं आहे. तर ते चॉकअप काढण्यासाठी सर्व्हिसिंग करण्यासाठी आपण त्याला गॅरेजवर घेऊन जाऊन राहिलेलो आहे. तर चला जाऊ गॅरेजवर. त्याच्या अगोदर आपल्याला गाडीमध्ये ना डिझेल भरायचं आहे. तर चला पेट्रोल पंपावर. मित्रांनो, आता डिझेल टाकलंय आपण आणि आपण आता चाललेलो आहे रेडिएटर क्लिनिंग करायला, सर्व्हिसिंग करायला. म्हणजे ते खोलून आहे ना पूर्ण साफ करून घ्यायचं ते. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला गाडी सर्व्हिसिंग पण करायची, वॉशिंग पण करायची. तर बघूया आज काय काय होतं. पहिला रेडिएटर आपल्याला सर्व्हिसिंग करून घ्यायचं आहे. तर चला. साधारण आपल्या घरापासून 2 किलोमीटर वरती गॅरेज आहे. हे बघा, तिकडे चालू आहेत आपण तपोवन रोडला. तेव्हा इकडं हुंडाईचं शोरूम आहे बघा. आणि मित्रांनो, ही बघा आली आपली गंगा, गोदावरी नदी, पवित्र गोदावरी नदी, गंगा, नाशिकची गंगा. हे बघा कशी भरभरून वाहते बघा. आणि समोर दिसतंय ना ते लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे. हे बघा, हा तपोवन चौफुली. आपण राईटला जर गेलो तर तपोवनामध्ये जातो. हा सरळ असा जातो, हा जनार्दन स्वामीकडं. आणि डाव्या बाजूला जातो हा आपल्याला गॅरेजकडं, म्हणजे हायवेकडं, आडगाव, जुना आडगाव नाक्याकडे जातो हा. या भागात सर्व मंदिरच आहे, भरपूर मंदिर आहे. आणि एकदम निसर्ग सौंदर्य भरपूर आहे. इथं झाडीच झाडी आहे. एवढे मित्रांनो, हे लक्ष्मीनारायण मंदिर. हे बघा मित्रांनो, आता आपण हायवे जवळ आलेलो आहे ना. हायवेच्या अलीकडेच आहे ना, सर्व्हिस रोडनी आहे ना आपल्याला गॅरेज लाईन आहे. तिथं आपल्याला जायचं आहे रेडिएटर सर्व्हिसिंग करायला. तर मित्रांनो बघा, आता आपण गॅरेजवर आलेलो आहे. हे बघा आपली गाडी घेऊन इथं, ही गाडी. हे बघा, इथं आपल्याला रेडिएटर साफ करायचं बघा इथं. तर आता ते फिटर आलेले ते रेडिएटर काढण्यासाठी. ते रेडिएटर काढलं का मग ते काका येते, पटेल काका म्हणून, ते रेडिएटरला मग पूर्ण सर्व्हिसिंग करून घेतात. आणि मग नंतर ते मेकॅनिक परत रेडिएटर फिट करून देतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला गाडी सर्व्हिसिंग करायची. बघा इथं हे सर्व्हिस स्टेशन आहे बघा. इथं सर्व्हिसिंग पण करायची गाडी. आणि त्याच्या बुशिंगांचं पण काम करायचं आहे गाडीचं. तर चला बघूया आता कसं काय काय होतं ते. तर मित्रांनो, आता मेकॅनिक आलेले, त्यांनी खोलायला सुरुवात केली बघा. ते रेडिएटर काढते बाहेर आता. रेडिएटर काढलं बाहेर आता. हे रेडिएटर, त्या रेडिएटरला जो फॅन राहतो ना तो काढून राहिला. हा फॅन काढला बाहेर. हे रेडिएटर हे रेडिएटर कोणाला लई त्रास दिला त्याने. रेडिएटरचं काम चालू आहे आता. रेडिएटर खोललंय बघा. हे सर्व रेडिएटर खोलून आहे ना, तर इकडं
साफसफाई करायसाठी आता हे खोलून राहिले. मित्रांनो आता गाडीचे बुशिंगचं पण काम चालू आहे ना. या बुशिंग घेऊन आलो बघा. बुशिंगांचे काम चालू आहे बघा हे. पुढची रेडिएटरच्या वरची पट्टी ना ती मध्ये दबली गेली होती, ते बाहेर काढतो. ठीक आहे ठीक आहे. या बुशिंग असतं बघा अशा. या अशी बुशिंग असतं बघा. या लाईटची झापडा तुम्ही हे बाई. या जुन्या बुशिंगा बघा. या काढून नवीन टाकल्या. आता रेडिएटर आहे ना आता खोलून ते सर्व्हिसिंग करून घेतली बघा. आता याची सर्व सर्व्हिसिंग झाली त्याची. आता फिटिंग करायची. ते फिटिंग केलं का त्याचंही काम चालू आहे आणि इकडं याचंही काम चालू आहे. आपला पाट्याच्या ज्या बुशिंग आहे ना त्या बदलायचं. हे बाई इथं आहे बुशिंगा खोलायचं काम चालू आहे आणि नवीन टाकायचं काम चालू आहे. चला ठीक आहे. याच्यानंतर मग गाडी सर्व्हिसिंग करून घेऊ. सॉरी वॉशिंग करून घेऊ. आता रेडिएटर आहे ना सर्व्हिसिंग आणि फिटिंग होऊन राहिलं बघा. रेडिएटरचं काम आता बघा फिटिंग झालं आणि बाहेरचं पॅनल पण फिटिंग झाले बघा. रेडिएटर पण फिट झाला आणि पॅनल पण फिट झाले. तर मित्रांनो आता आपलं रेडिएटरचं सर्व्हिसिंग फिटिंग आणि मागचे जे पाट्यांचं जे बुशिंग आहे, मागच्या व्हीलच्या पाट्यांच्या बुशिंगा ते काम झालेलं आहे सर्व. आता आपण चाललो आहे गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी. तर बघूया आता सर्व्हिसिंगच्या ठिकाणी आपल्याला वेळ मिळतोय का सर्व्हिसिंग करायला. त्याच्याकडे गर्दी नसेल तर मग सर्व्हिसिंग करून घेऊ आज, नाहीतर उद्या करू. ओके आता आपण निघालो सर्व्हिसिंगवाल्याकडं. मित्रांनो सर्व्हिस स्टेशनला गेलो होतो आपण. गाडी सर्व्हिसिंग करायची होती आपल्याला, वॉशिंग करायची होती, पण नंबर काय लागला नाही. त्यामुळं मग मी घरी गेलो, जेवण केलं. 3:30 वाजले होते आणि आता जेवण करून आहे ना जवळजवळ 4-10 मिनटं झालेले. तर मी निघालो नाक्यावरती. आता ते बघा नाक्याच्या जवळ एक सर्व्हिस स्टेशन आहे, वॉशिंग सर्व्हिस स्टेशन. तर तिथं जाऊन बघणार आहे. तिथं झालं तर मग तिथं वॉशिंग करून घेऊ, नाही तर मग तिथं जवळच आपला नाका आहे, नाक्यावर जाऊ मग काय. चला ओके. आता आपण आहे ना पौर्णिमा स्टॉप, काठे गल्लीमधून पौर्णिमा स्टॉप आणि पौर्णिमा स्टॉपवरून आपण आता नासर्डीच्या कडेकडेने ना चाललेलो आहे. बघा ही नासर्डी नदी, ही बाजूला इकडे नासर्डी नदी आहे. तिच्या कडेकडेने आता आपण इथं जाणार याला विनयनगर वरून इंदिरानगरवरून आपला नाका, सॉरी वॉशिंग सर्व्हिस स्टेशन. आणि मग तिथं जर नाही लागला नंबर तर मग सरळ नाक्यावर. तर मित्रांनो हा वडाळा रोड आहे. आता हे बघा हे आहे पंचमुखी हनुमान मंदिर. हा विनयनगर भाग आहे. आता हे बघा इकडं सर्व वाहन बाजार आहे मोठा, गाड्या आहे इकडं. सर्व वाहन बाजार आहे इकडं. राईट हँड उजव्या बाजूला संपूर्ण वाहन बाजार आहे. सेकंड हँड गाड्या मिळतात तिथं सर्व 4 व्हीलर. हे बघा सर्व गाड्या लागलेल्या इकडं. मित्रांनो आता आहे इंदिरानगर.
हे बघा, हा सर्व इंदिरानगरचा भाग आहे. आता हा बापू बंगल्याचा भाग आहे. इंदिरानगर मध्येच बापू बंगला एरिया आहे. हे बघा, आता इथून आपल्याला आहे ना इंदिरानगर मधून राईट घेऊन आहे ना आणि सरळ हा रोड आता लेखनगरला जाईल. आता मित्रांनो, आता आपणच ते गणेश सर्व्हिस स्टेशन आहे इथं. तर गर्दी भरपूर आहे, त्यामुळं आज काय सर्व्हिस गाडी वॉशिंगचा योग नाही आहे. बघू उद्या परवा बघू. तर मग आता चला जाऊया नाक्यावर. आता तसे जवळपास 5ला 10 कमी आहे. ठीक आहे, चला जाऊ नाक्यावर. तर मित्रांनो, आता आपण नाक्यावर आलेलो आहे. बघा आपला हा नाका. तर चला जाऊ चहा प्यायला जाऊ. पहिला चहा पिऊन येऊ मस्त पैकी. तर मित्रांनो, चला जाऊया चहा प्यायला आता टपरीवर. काय हे सोयरे आपले काय नाही, चहा प्यायला द्या. 2 कट द्या. सोयऱ्याची आजची चहा म्हणजे एकदम गोड चहा, एकदम मस्त पैकी. मित्रांनो, आलो होतो घरून सर्व्हिसिंगसाठी, वॉशिंगसाठी, पण काही गर्दी होती त्यामुळे झालं नाही. मग नाक्यावर आलो. पण नाक्यावर आल्यानंतर गाडी झाली पंक्चर. आता बघा इथं पंक्चर काढलं गाडीचं. बघा आता बघा इथं पंक्चर काढलं आणि आता इथं गाडी फिटिंग व्हील फिटिंगवर राहिलं बघा. असं राहत. वॉशिंग तर झालंच नाही, पण गाडी पंक्चर झाली. चला ठीक आहे, ओके झालं. आता फिट होऊन राहिलं. तर मित्रांनो बघा, आजचा दिवस सकाळी आपण गॅरेजला गेलो. गॅरेजला गेल्यानंतर रेडिएटर सर्व्हिसिंग करून घेतलं, फुल फिटिंग केली, सर्व्हिसिंग केलं. त्याच्यानंतर मग बुशिंगा, पाट्याच्या ज्या बुशिंगा आहे ना त्या नवीन टाकल्या. त्याच्यानंतर एक एअर क्लिनरचा पाईप टाकायचा होता नवीन, तो टाकला. आणि सर्व्हिसिंग पण वॉशिंग पण करायचं होतं, पण ते आपल्याला काही चान्स भेटला नाही आज वॉशिंग करायचा. आणि म्हणून आपण नाक्यावर आलो करून, जेवण वगैरे करून नाही आलो. आणि नेमकी गाडी लावली आणि पंक्चर झाली गाडी. मग आता पंक्चर काढली आणि आता परत नाक्यावर आलो होता. मित्रांनो, आता वाजलेले जवळपास 6 वाजून 10 मिनटं झालेले. तर चला, आज तर काय भाडं लागलं नाही, पण जवळपास 2500-2550 रुपये खर्च आला. तर काय वांधा नाही. तर मित्रांनो, आता असा झाला आजचा प्रवास आणि खर्च. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, हसत राहा आणि इतरांना हसवत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके.